सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक असं पवित्र स्थान जिथे महादेव 3 रूपात दर्शन देतात, जिथून भारतातील पवित्र गोदावरी नदीचा उगम होतो आणि जिथल्या प्रत्येक पावलावर इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग यांचं अप्रतिम मिश्रण अनुभवायला मिळतं. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्र्यंबकेश्वर मंदिर, ब्रह्मगिरी पर्वताचा ट्रेक, गोदावरी नदीचे उगमस्थान आणि भगवान शिवानी जेथे आपल्या जटा आपटल्या ते पवित्र स्थान हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. त्र्यंबकेश्वर मंदिर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक येथे ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी स्थित असून हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. त्र्यंबकेश्वरला पोहोचण्यासाठी मुंबई ते त्र्यंबक अंदाजे 170 ते 180 किलोमीटरचे अंतर असून कारने प्रवास केल्यास हा मार्ग अधिक सुंदर, वेगवान आणि आरामदायी होतो. पुणे, नाशिक किंवा जवळच्या शहरातूनही येथे सहज पोहोचता येते. त्यामुळे देशभरातील भाविक मोठ्या संख्येने वर्षभर येथे भेट देतात. त्र्यंबकेश्वरमध्ये राहण्याच्या उत्तम सुविधा उपलब्ध आहेत. मंदिर परिसरापासून 200 ते 800 मीटर अंतरावर अनेक बजेट आणि मिड रेंज हॉटेल उपलब्ध आहेत, ज्यांचे दर साधारण 1000 ते 2500 रुपयांपर्यंत असतात. त्र्यंबकेश्वर मंदिराचा परिसर अत्यंत शांत, भव्य आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरलेला आहे. काळ्या दगडात बांधलेलं मंदिर प्राचीन शिल्पकलेचे सुंदर उदाहरण आहे. दर्शनाला जाण्यापूर्वी भेट मिळते ती पवित्र कुर्शावत कुंडाची. गोदावरी नदीचे उगमस्थान मानले जाणारे हे कुंड अत्यंत शांत आणि दिव्य वातावरणाने भरलेले आहे. येथे अनेक भक्त स्नान किंवा पवित्र पाण्याचा स्पर्श करून मन, शरीर शुद्ध करून दर्शनासाठी जातात. हर महादेव, हर महादेव, हर महादेव, हर महादेव, हर महादेव, हर महादेव, हर हर महादेव. दर्शनासाठी सामान्य दिवसांमध्ये साधारण 1 ते 2 तास लागतात, तर रविवार, महाशिवरात्री आणि सणाच्या दिवशी गर्दी असते. येथे असलेले ज्योतिर्लिंग अत्यंत विशेष आहे, कारण ते सतत पाण्याने ओलसर असते आणि त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या रूपांचे प्रतीक मानले जाते. त्र्यंबकेश्वर मंदिरामागे आडवी पसरलेली एक लांबच लांब डोंगररांग दिसते. हाच तो ब्रह्मगिरी पर्वत. त्र्यंबकला आल्यानंतर सर्वात आकर्षक अनुभव म्हणजे ब्रह्मगिरी पर्वत ट्रेक. हा ट्रेक त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूने सुरू होतो. या ट्रेकला साधारणतः 2 ते 2.5 तास लागतो. पर्वतावर जाण्यासाठी व्यवस्थित दगडी पायऱ्या बांधलेल्या आहेत, त्यामुळे कमी अनुभव असलेल्या लोकांनाही हा ट्रेक करता येतो. वर जाताना आजूबाजूचे हिरवेगार डोंगर, शांत वारा आणि निसर्गरम्य दृश्य मनाला प्रसन्न करतात. शिखरावर पोहोचल्यावर दिसणारा त्र्यंबकचा नजारा विलक्षण मोहक असतो. सकाळी 6 ते 10च्या दरम्यान हा ट्रेक करणे उत्तम, कारण त्यावेळी हवा थंड आणि स्वच्छ असते. ब्रह्मगिरी डोंगरावर चढलेलो आहे. आता मंदिरात चाललोय दर्शन घ्यायला. ब्रह्मगिरी पर्वताच्या शिखरावरच गोदावरी नदीचे उगमस्थान आहे, ज्याला गंगाद्वार असेही म्हणतात. खडकात गायीच्या मुखासारख्या आकारातून
सतत झिरपत येणारे स्वच्छ थंड पाणी म्हणजेच गोदावरीचा प्रथम प्रवाह. ब्रह्मगिरी पर्वतावर असलेले त्र्यंबकेश्वरचे जटा मंदिर हे महादेवाच्या जटांशी जोडलेले अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. पुराणकथेनुसार भगवान शिवाने आपल्या जटांमधून येथेच गंगेला पृथ्वीवर अवतरले. म्हणूनच जटा मंदिराच्या परिसरात गंगाद्वार, अखंडधारा आणि लहान जलकुंडे भक्तांसाठी विशेष महत्त्वाचे आहेत. जटा दर्शनाचे हे स्थान भक्तांसाठी मनशांती आणि अनोखा आध्यात्मिक अनुभव देते. अशा रीतीने त्र्यंबकेश्वर मंदिर, ब्रह्मगिरी पर्वत, गोदावरीचे उगमस्थान, निसर्ग, इतिहास, अध्यात्म आणि स्थानिक संस्कृती हे सर्व मिळून त्र्यंबकचा प्रवास अविस्मरणीय बनवतो. एकीकडे ज्योतिर्लिंगाचे पवित्र दर्शन मनाला शांती देते, तर दुसरीकडे ब्रह्मगिरीचा ट्रेक निसर्गाशी जवळीक साधतो. जर तुम्हाला अध्यात्म आणि निसर्गाचा सुंदर मिलाप अनुभवायचा असेल तर त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरीला नक्की भेट द्या. त्र्यंबकेश्वरची दिव्यता आणि ब्रह्मगिरीचा शांत वारा तुमचा प्रवास खरोखरच खास बनवतो. धन्यवाद.